जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना ऐसे लाभो भान देगा देवा दान शरणात ध्यान लाभू देगा अमृताची वेळ अमृताचा कुंभ भक्तीचा मृदुंग बाजू देगा विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे घडो तुझी प्रीत वाढो तुझा संग जीवनाचा रंग पाहू देगा
काही
हॅलो कृष्णा रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो
उपजुनिया पुढती येऊ उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तोयसे नाही कवळ काही कार्याचे एकमेका देव मुखे एकमेका देव मुखे सुखे झालो म्हणून
वैकुंठी तोयसे नाही कवड काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तोयसे नाही कवड काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संपात्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे या पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणावरी त्याचा अजन्म काया जगदीश्वरासी जोडे ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती मस्तक हे पायावरी उपजुनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही खवळ काही काल्यास
एकमेका देव मुखे सुखे घालू बरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही खाल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे निट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही खाल्याचे प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला वंग देवमान्य संत संत मान्य संत जगत मान्य संत खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा कळस देहू ते सुप्रसिद्ध साधू आवाज प्लेन झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु नवे तर इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ पाचवा वेद जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलाय विठाल सदर अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय काल्याच्या प्रसंगाचं काल्याच्या प्रसादाचं वर्णन करतात प्रथम चरण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की उपजून यापुरते येऊ काला खाऊ दही भात उपजून या म्हणजे काय जन्माला येऊ पुढती म्हणजे काय परत परत आम्ही जन्माला परत परत येऊ कशासाठी काला खाऊ दही भात हा काल्याचा प्रसाद खाण्यासाठी आम्ही परत परत जन्माला येऊ बुद्धिवादाने प्रश्न केला का हो तुकोबाराय हा काला खाण्यासाठी जन्माला यायची काय गरज आहे महाराज दुसऱ्या चरणात सांगतात वैकुंठी तो ऐसे नाही हा आनंद हा प्रसाद 31 कोटी देवतांमध्ये नवे तो वैकुंठात सुद्धा नाही असा काय आनंद आहे याच्यामध्ये आनंद का बरं येतो कारण महाराज म्हणतात एकमेका देव मुखे एकमेकाच्या मुखामध्ये तो काल्याचा प्रसाद द्यायचा आणि हा प्रसंग स्वर्गातील 33 कोटी देव बघून त्याचा हेवा करतात कारण देवांना सुद्धा हा प्रसाद लाभलेला नाही मग बुद्धिवादाने प्रश्न केला जगद्गुरु तुकोबाराय इतकं सगळं आम्हाला समजलं पण हा काला करण्याची योग्य जागा कुठे आहे तेव्हा महाराज सांगतात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट आणि उत्तम वाळवंट हे बरं आहे नीट आहे आणि उत्तम आहे असा सरळ सरळ 4 चरणाचा भावार्थ विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणे तो गरजेचा असा संप्रदायाचा दंडक आहे 7 दिवसापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या कथेची सांगता म्हणून आजचं काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण टिपणे साहेब यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त हे कार्य घडून आलेलं आहे खूप आगळा वेगळा प्रसंग माझ्या या सांप्रदायिक आयुष्यामध्ये मला अनुभवायला मिळाला कारण संप्रदायामध्ये असं क्वचित बघायला मिळतं लग्नाच्या दिवशी दिंडी नाही का वरातीच्या दिवशी कीर्तन क्वचित बघायला मिळतं कारण सगळ्यांनाच याचा घाट घालता येत नाही किंवा याची ओढ राहत नाही सेवानिवृत्त झाल्यावर काय करावं याचं मूर्तिमंत उदाहरण आज या टिपणे परिवाराने 7 दिवसापासून समाजापुढे मांडलेलं आहे आता आम्ही निवृत्त झालो आता आम्ही जाणार हॉलिडे आउट ऑफ लंडन पॅरिस जाणार आहे का हे दाम्पत्य निघालं 4 धामाला जोरदार टाळ्या वाजवा पटलं तर वाजवा नाही तर मी ते मदाऱ्यासारखं नको जंबुरे बजाव टाळी मनाला भावलं तर टाळी तुम्ही व्यक्त करा तुम्हाला बोलायला माईक दिलेत का मी नाही तुम्ही उभं राहून बोलू शकाल का नाही मग भावना व्यक्त कसा करतो श्रोता टाळी तो आणि भजन जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा टाळी वाजवायच्या असं म्हणतात बगीचे की मजा माली में भोजन की मजा थाली में झगड़े की मजा गाली में ससुराल की मजा वाह और भजन की मजा ताली में विठ्ठल 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 तर हे दाम्पत्य निघाले 4 धामाला हे
सारख्या गोष्टी आहेत. कारण बरेच जण मी बघितले रिटायरमेंट झालं की गार्डन मध्ये जाऊन बसतात, मंदिराच्या वट्ट्यावर जाऊन बसतात, 12 पंचायती करतात. काहीच गरज नाही. ठाईचं बैसुनी कराय चित्त. आता मला तरी वाटतं ताई आता टिपणे साहेबांना अभंग शिकवल्याशिवाय राहणार आता काही कामच नाही म्हणतात. वा वा आता काही डबा करायचा असं काही नाहीये, नाही का. आता साहेब पण घरी, डबा पण घरी, आंघोळ पांघोळ झाली, देवपूजा झाली की पेटी घेतली की बसली. इतके दिवस लाईव्ह वर फक्त नातू आणि आजी येत होते, आता सहकुटुंब सहपरिवार असं मला अपेक्षा आहे. कारण भजनासाठीच सेवा निवृत्त झालेलो आहे. निवृत्त कशातनं झालं तर संसारातनं झालं, परमार्थ मध्ये रुजू व्हायचं असतं. आता का नाही बाबा बसवत नाही, कंबर दम धरत नाही, गुडघे दुखत्या, गंज वाटतं पारायणाला बसावा. मग जेव्हा चांगले होते तेव्हा काय केलं तुम्ही? तेव्हा कुठं गेले होते ऊस खुरपायला? नाही. कारण जीवाला त्याची सवय नाही. प्रत्येक वेळेस आपण दुसऱ्याच्या कार्याला जात असताना त्या गोष्टी आत्मसात करत चला. लग्नाला गेलं की काय धावपळ असते, किती मरमर असते, नवरीच्या आईच्या तोंडाला किती फेस येतो, नवरीचा बाप काय गणगण करतो, हे जरा टिपायचं शिका. निस्ता टावेल टोपी घ्यायची, फेटा बांधायचा, पंगत पकडायची, घरी यायचं. ज्या वेळेस स्वतः नवरीचा बाप व्हायची वेळ येते त्यावेळेस मग फाप होऊन जाते. काय करू, कसं करू, काय करू, कसं करू, असं आपण लोकांच्या कार्यात जातो की जसं आपल्या घरी कार्य होणारच नाहीये. म्हणून दुसऱ्या ठिकाणी कार्याला जात असताना यांनी कसं केलं हे जर मनाला भावलं तर आपल्याकडं करता आलं तर बरं होईल. तेव्हा कुठं माणसाच्या आयुष्यामध्ये प्रगती होत असते. फार फार धन्यवाद. या टिपणे परिवारामुळे गेल्या 7 दिवसापासून श्रीमद भागवत कथा सारखं रसपान अमृत तुल्य तुम्हाला सेवन करायला मिळालं. नक्कीच भागवतामधनं भगवान कृष्ण तुम्ही समजून घेतले असेल, याच्यात काही शंका नाही. विठ्ठल जमलेल्या सगळ्या टाळकरी भजनी मंडळांचे पहिलं मी आभार मानतो. सगळ्यांची ओळख नाही, हा पहिला कार्यक्रम तुमच्या सोबत आहे. अपेक्षा आहे सगळे जरा सांभाळून घेतील. तुम्ही सगळे पितृतुल्य आहात. तुमच्यापेक्षा मी खूप लहान आहे. सगळ्या माता भगिनींना विनंती आहे सांभाळून घ्याल. आमचे मृदुंग 1 से भले 2 आज नाही का. काही काही कीर्तन करायला 1 पखवाज भेटत नाही. आमच्या नशिबाला 2 आले आलटून पलटून. आमचे गणेश महाराज, नंतर आमचे वैभव. खरंच वैभव आहे संप्रदायाचं. आणि वैभव महाराजांचा हा माझा दुसरा कार्यक्रम बरोबर. खरंच गोड व्यक्तिमत्व आहे, शांत स्वभाव. मला तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं दर्शन झालं त्यांचं. खूप शांत. बाबा चहा घ्या ना म्हटलं तर द्या ना सुद्धा पटकन तोंडातून आवाज काढा, इतके शांत. आमच्यावर भावासारखं प्रेम करणारे आमचे नाथबाबा, वेणुनाथ आहे पण मी नाथबाबाच म्हणतो त्यांना. खरंच हाताला धरून चालतात. कारण जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनाला वारकरी जात असतो तेव्हा अहंकाराचा वाराना लागो राजसा माझी या विष्णुदासा, नाही का, हे मागत असतो. आणि रोज मागत असतो आपण, नुसतं दर्शनाला गेला नाही पण अहंकाराचा वारा लागल्याशिवाय राहत नाही. पण महाराजांना इतक्याचा सुद्धा अहंकाराचा वारा नाही. कारण मला अस्थमा असल्या कारणाने मी गायन कधी केलेलं नाही आणि करतही नाही. पण महाराजांनी प्रत्येक कथेमध्ये मला असं सांभाळून आणि अलगत उचलून घेऊन चालतात. फार फार महाराजांचे धन्यवाद. विनेकरी बाबाचे धन्यवाद. तुम्ही म्हणाल महाराजांनी सगळ्यांचे धन्यवाद मानले, महाराजाचे डोळे फुटले का? आम्ही दिसना का 8 दिवसापासून येत होतो. तुम्ही आले म्हणून या कार्याला शोभा आहे. तुमचे धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल सविस्तर चिंता